हाय, हॅलो, नमस्कार. मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी भाजी बनवणार आहे. दाखवते मी तुम्हाला कशी भाजी आहे ती. जंगली भाजी आहे. रानटी भाजी बोलतात, सॉरी, त्याला रानटी भाजी बोलतात. आमच्याकडे त्याला अक्कूरचे मोहर बोलतात, इकडे गाबोली बोलतात. पण आपण गाबोलीचीच भाजी करणार आहोत. हे बघा, ते फूल असतं, ते आपण जसं ते कवळ्या शेंड्याची भाजी करतो ना, त्याचं हे फूल आहे बारीक. तर इकडे आमच्याकडे मुलुंडमध्ये गाबोली बोलतात त्याला. तर आपण गाबोलीचीच भाजी करणार आहे. हे बघा, मी धुवून घेतले स्वच्छ, तरी पण मी पाण्यात घातली आहे. एक 2 कांदे घेतले, टॅमॅटो एक घेतला आणि लसूण 4-5 पाकल्या चॉपर करून घेतल्या. आपण कढई गरम करायला ठेवूया. बाकीचा मसाला मी दाखवतेच आहे. तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. आता श्रावण महिना आणि पावसाच्या दिवसामध्ये ना रानभाजी भरपूर येते, त्याच्यामुळे आवडते आम्हाला. म्हणजे मुंबईमध्ये राहून सुद्धा सगळं मिळतं, असं काही नाही की काही मिळत नाही. सगळं मिळतं, गावाकडे पण मिळतं, मुंबईमध्ये पण मिळतं. आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. सगळं बारीक चॉपर करून घेतलं आहे. बारीकच चिरायला पाहिजे, तरी त्याचा तर लवकर शिजतो कांदा. आणि कढीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये. कांदा चांगला परतून घेऊया. कांदा परतायला थोडंसं आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये. पटकन परतते. कांदा शिजायला लवकर मदत होते, कांदा टॅमॅटो एकत्र असल्यामुळे. हे बघा, चांगला कांदा परतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहोत. घरगुती मसाला, आगरी पोळी मसाला, थोडंसं काश्मीरी मिरची पावडर, धने जिरे पावडर, थोडी हळद टाकून घेतली. आपण जिरा मोहरी टाकलेली नाही आहे फोडणीला. तुम्हाला जर सगळ्याच भाजीमध्ये जर जिरा मोहरी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण की अशा पाळभाजीला वगैरे जिरा मोहरीचा वापर करत नाही. सध्या तर मी करत नाही. म्हटलं तुम्हाला जर सगळ्याच भाजीमध्ये जर जिरा मोहरीची फोडणी आवडत असेल तर तुम्ही करू शकता. तरी बघा, ही आपण गाबोली घालणार आहोत त्याच्यामध्ये. ही ताजी ताजी जेव्हा असते ना, त्याचा सुगंध खूप छान येतो. आता मार्केटमधून कधी आले, किती दिवस लागले ते यायला माहिती नाही आपल्याला. आणि त्याचा सुगंध खूप छान येतो. तर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे शिजायला. हे बघा, आपण त्याच्यात पाणी घातलं. गॅस फास्ट करूया आणि चांगले मस्त शिजून घेऊया त्याला. झाकण ठेवूया त्याच्यावर. शिजेपर्यंत वाट बघूया. हे बघा, मस्त आता शिजवले मी. थोडंसं पाणी आहे ते आटलं पाहिजे. गॅस फास्ट करते, स्लो गॅसवरती ठेवलं होते. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. तर झाकण ठेवत नाही, कारण पाणी सुकवायचं आहे आपल्याला त्याच्यात. आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया. पाणी आटलंय. थोडंसं आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं, आता चवीप्रमाणे टाकलं आहे.
मस्त असे हलवून घ्यायची छान. थोडंसं ओलं खोबरं टाकते त्याच्यामध्ये, थोडाभर ओलं खोबरं टाकणार आहोत. आणि जरा चांगलं शिजून घ्यायचं आहे. ते आम्हाला आवडत नाही तरी पण टाकते मी. बघूया कसं लागतंय. ते कचकच वाजतो ना त्याच्यामुळे आम्ही टाकत नाही, तरी पण मी टाकलं आहे. तुम्ही पण टाका, आवडेल तुम्हाला पण. बघा आमची गाबोलीची भाजी तयार आहे. तुम्ही पण करा. आता श्रावण महिना चालला आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये भाजी सगळ्या येतात. त्याच्यामुळे आणायच्या, करायच्या, मस्त खायच्या छान. आवडलं तर सांगा मला, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आवडलं तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की छान भाजी आहे. आणि तुम्ही पण करा माझ्या पद्धतीमध्ये भाजी, म्हणजे तुम्हाला आवडेल खायला. आणि असंच माझा व्हिडिओ बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.